तुम्ही आमच्याकडे देवगिरीला येणार, मुंबईला येणार, माझ्याकडनं काम करून घेणार आणि इथं मात्र काय लावणार? ती वाक्य जर गेलं की ब्रेकिंग न्यूज सुरू होईल. अजित पवारांनी घोड्याचं नाव घेतलं, घोड्याचं नाव घेतलं. घोडा म्हणजे चालणारा घोडा, असं आहे सगळं. हा बस. तुझी ग्रामपंचायत आली का रे? आली आली. अभिनंदन, तुझा मनापासून अभिनंदन. मला अनुभव महाराष्ट्रात असा आहे की जी ओरडतो ना बेंबीच्या देठापासून, नक्की समजावं त्याची ग्रामपंचायत पडली. पण ह्याचं उलट आहे बांधव. काही काळजी करू नका. जेवढं कांड दाबायचं तेवढं दाबा, सगळा ऊस घेऊन जातो. कोण भाई सर? काय करा? अरे भैया साहेबाला सांगून काय उपयोग आहे? भैया साहेबाच्या हातात काय आहे? सगळं दशरथ दादाच्या हातात आहे. तू नको त्यांची नावं घेतो राव, तू मुद्द्याचं नाव सोडतोय. हो का? तुम्ही आता पाणी पिताना बघितलं मला, एका झटक्यात बाटली रिचवली का नाही? आपण बाटली तोंडाला लावली सगळी मोकळीच करून खाली काढतो. पाण्याची. हे बिबट्याचं संकट आहे. बिबट्या वाढतायत, वाघ पण वाढतायत आणि बिबट्याही वाढतायत. त्याच्यामध्ये ऊसामध्ये जर मादीनं त्या ठिकाणी पिल्लं काढली तर तिला आरामात 5-6 महिने तिथं आडोसा मिळतोय. कारण बांधणी झाल्यावर आपण तर कधी ऊसात आत शिरतच नाही, बाहेरनच कट बघतो भरलाय का, चला पुढं. ही आपली परंपरा आहे, वर्षानुवर्ष चालत आलेली आहे. त्याच्यावर त्याला तर कोणी काही धक्का लावू शकत नाही. त्याच्यावर बिबट्यांना आत एकदम सुरक्षित आहे. मला परवा पण कळलं, दौंड तालुक्यामध्ये एका ठिकाणी असे 4 बिबटे चालले होते. एवढी परिस्थिती गंभीर आहे. त्यांना मारण्याच्या करमाळ्याला का कधी आत्ता बिबट्या मारला? हा, करमाळाच. अरे वांगी, ठीक आहे ना, वांगी, दोडकं, बटाटा काय असेल ते असेल. काय लोकांच्या जरा अंगात आलं, कुठलं काहीतरी त्यांना वाटलं की आता चला इकडे चला तिकडेच फापालली. पण यांचा पायगुणच असा, तिकडे गेली त्यांची सत्ताच गेली, आमची सत्ता आली. आता असली जित्रावर नकोच आपल्याला. ह्यांनी घेतलं तरी आपण नाहीच म्हणायचं. ह्यांनी ठरवलं ना, प्रदीपने मामाने घ्यायचं कुणाला, त्यांना म्हणायचं दादाला विचारा, दादा होय म्हणला तरच. हा, मी नाहीच म्हणतो, तुम्ही काळजीच करू नका. फक्त तुम्ही मला कुस्ती करायला लावा, कपडे सांभाळू नका. तुम्ही पण माझे आहे, नाहीतर कुस्ती करू हम कपडे सांभाळते. तसलं नाही झालं पाहिजे. राष्ट्रवादीला निवडून दिल्यावर काय होतं तर बारामती तालुका, इंदापूर तालुका आणि कर्जत तालुका, माढा तालुका इकडे जाऊन बघावं, आणि काय होत नाही ते दौंड तालुक्याला जाऊन बघावं. हो, कसलं बेणं? ऊसाचं बेणं का दुसरं बेणं? होय, मी सांगितलं ना, त्याच्यामध्ये वंथणच रक्कम भरा, ते बाकीचं सगळं माफ करतोय मी. कुठल्या भागातलंय? हा, निमसाकर. सांगतो मी, अधिकाऱ्यांना सांगतो, पण पैसे भरायचे तर. होय बाबा, नोटीस पिरियड देतोय. मास लाव, नोटीस पिरियड देतो. ह्याला चीफ इंजिनियर सांगलं, मी सांगितलं म्हणून. तर ह्या पद्धतीनं तुम्ही त्या ठिकाणी कामं करा. मामा, तुम्ही आता इंदापूरला कधी वेळ दिलाय? असं म्हणजे मी जसं रविवारी बारामतीमध्ये असतो किंवा वेळ देतो तसं. अरे 24 तास नाही, मग मंत्र्याला काय तुझा काका काम करणार का? 24 तास ही मंत्री आहे राव. त्याला आता 1-2 दिवस इंदापूरमध्ये, बाकीचं तिकडं. सोलापूरचा पालकमंत्री, ते सांगायचं राहिलंच, सोलापूरचे पालकमंत्री आहे. त्याच्यावर सगळे बबन दादा, यशवंता माने पालकमंत्री, हे आम्हाला मंजूर करा ना असं सगळे सांगत असतात. मग पालकमंत्री म्हणतात बर बघतो, करतो, काळजी करू नका.